हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी कुठे आली आहे. तुम्हाला सर्वांना माझ्या गावाकडचं माझं जे घर आहे त्या घरचं तुम्हाला मी आज होम टूर दाखवणार आहे. तर संपूर्ण घर बघा, त्या घराचं पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. खूप मोठं घर आहे आणि गावाकडे खूप मोठी जागा असते. शहरापेक्षा गावाकडची मजा एक वेगळीच असते. तर प्लीज ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, बघा हे माझ्या गावाकडचं वातावरण आहे. इथं देवाचं मंदिर आहे बघा. इथं शेजारीच टाकीचं काम चालू आहे, म्हणून ही मोठी जी टाकी आहे ही पण ऑलरेडी एक आहे. आणि बघा इथं वाळू वगैरे टाकली आहे. इथं सकाळचे 11 वाजले. माझी मम्मी माझ्या छोट्या बहिणीच्या पोराचे कपडे धुतीये. अर्थातच तो मुलगा तुम्हाला सगळ्यांना आवडतो. आणि हे बघा इथं अगोदर चूल होती, नंतर इथं चूल केली. हे बघा खूप पाला पडलेला आहे. या झाडाचं खूप पाला पडतो. सकाळी झाड झटक केले ते तरी पण बघा हे माझ्या मम्मीने शेणाने वगैरे सारवलं होतं. हे रामफळाचं झाड आहे. इकडनी पण पाठीमागणं असं आहे. आता मी तुम्हाला घरात दाखवतो. हे बघा हे घर, ही जी खोली आहे ना, इथं आम्ही पावसाळ्यामध्ये चूल वगैरे पेटवतो बघा. इथं हंडा ठेवला, इथं पाण्याचे भांडे साठवून ठेवले. पाणी कधी गावाला येतं कधी येत नाही. हे बघा हे सगळं चुलीनी काळं काळं झालंय. पावसाळ्यामध्ये चूल पेटवतो ना, त्याच्यामुळे सगळं काळं काळं झालंय. आणि हा जो पाईप आहे ना, तर हे आम्ही शेतामध्ये टमाटे वगैरे लावतो. सिलेंडरची टाकी भरून ठेवली बघा. हा एक रूम आहे. तर इथं मध्ये आपण एंट्री करू. हे बघा माऊ झोपली आहे. हे बघा माऊ झोपली आता. हे बघा इथं फॅन वगैरे चालू आहे. ही एक रूम. आता ही दुसरी रूम. गावाकडं घर खूप मोठं असतं बघा. ही एक इथं रूम बघा. इथं भांड्यांची मांडणी केली माझ्या मम्मीने बघा. हे बघा किती सुंदर भांड्यांची मांडणी बघा. बघा वरती पण भांडे. आणि ह्यो जो रूम आहे हा माझा भाऊचा बेडरूम आहे. हे बघा इथं माझी बहिणी शिलाईचं मशीन काम करते. हा आहे. हे बघा तुम्हाला लांबून दिसतच असेल. तर हा जो आहे इथं आम्ही भांडे वगैरे लावले. हे बघा हे माझ्या पप्पांचं फोटो आहे. माझे पप्पा कामला अवॉर्ड भेटला होता तेव्हा. हे आमचं कपाट आहे जुनं. आणि इथं नळाला पाणी येतं, मग इथून आम्ही पाणी भरतो. ही प्यायची वगैरे हंडी. आणि ही बी आंघोळीचं बाथरूम आहे. आणि हे बी आंघोळीचं बाथरूम आहे बघा. आता हा आला आमचा किचन. घर खूप खराब झाले, कलर द्यायचं आहे बघा. किचन सकाळीच पासून काढला. आणि जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे बहिणीने करून ठेवला आहे. हे बघा. बघा इथं पण भांड्यांची मांडणी बघा. खूप सारे प्रचंड भांडे आमच्या घरामध्ये. खूप म्हणजे 3 पोरांचे लग्न झाले, त्यांचे भांडे सगळ्यांचे. आणि मम्मी पण दारावर काही पण आल्यावर घेत राहते. आणि हे इकडं पाठीमागचं असं बघा. इथं माझं चुलते काकां ते राहतात इकडं. हे चुलत्याचं घर आहे. इथं माझे आजीबाबा ते आंघोळ करायचे, पण आता आजीबाबा नाही. इथं हे पाठीमागं पेरूचं झाड आहे बघा. इकडं हा खाली म्हटलं तर हा याला आम्ही राजवाडा म्हणतो. आमचा राजवाडा आहे. ते दिसतंय का तुम्हाला? ते त्याच्या आहेत ना, त्याच्या गौऱ्या आहेत. गौऱ्या हे बघा, शेणाच्या गौऱ्या. शेण खूप पवित्र असतं. आता आपण हे पण घर बघितलं आणि ही पण खोली बघितली. ही पण खोली बघितली. आता आपण तिकडे जाऊ. ही झोपली. तर आपण तुम्हाला मी हॉल दाखवते. मांजर झोपली. इथं पप्पांचे कपडे वगैरे टाकले. का
आजी मामीचा फोटो. हा पण रूम आहे, पण मग हा सध्या आता आम्ही इथं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे तो भाड्याने दिलेला आहे. हे बघा इकडचं पण असं आहे, गोदड्या वगैरे टाकले. इथं आंब्याचं झाड लावलं आहे. हे बघ माझ्या बाबांनी आंब्याचं झाड लावलं आहे. बघा इकडं, हे बघ इकडं पण भरपूर जागा आहे अजून पण. हे माझ्या चुलत्याचं घर आहे बघा. खूप मोठी अशी जागा आहे बघा, खूप मोठी जागा आहे बघा. खूपच मोठी जागा आहे बघितलं. सांगा कमेंट करून तुम्हाला माझं घर कसं वाटलं, कसं नाही. हे सगळं माझ्या पप्पांनी आणि माझे बाबा, आता जवळजवळ माझ्या बाबांना वर्ष होऊन गेलं. माझे बाबा आता आमच्यामध्ये नाही आहे, माझे बाबा पण नाही, माझी आजी पण नाही आहे. तर माझ्या बाबांनी सगळं हे उभं केलेलं आहे. गावाकडे जागा खूप मस्त असते आणि गावाकडची मजा एक वेगळीच असते. सकाळी सकाळचं वातावरण खरंच खूप भारी वाटतं. बघा माझ्या बाबांनी हे झाड लावलेलं आहे, आंब्याचं झाड. आठवण म्हणून आहे, माझे बाबा इथंच बसून राहायचे. तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं संपूर्ण ते कमेंट करून सांगा. खूप जणांची रिक्वेस्ट होतं, ताई तुम्हाला आम्हाला तुमचं घर बघायचं आहे, घर बघायचं. तुम्ही बघितलं असेल आता आमचं घर कसं आहे, तर पूर्ण घर बघा आणि सांगा मला कमेंट करून तुमचं माझं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. तुम्हाला मी फॅमिली माझी पूर्ण दाखवली असते, पण थोडा इश्यू आहे, काहींना आवडत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. तर कमेंट करून सांगा तुम्हाला माझं घर कसं वाटलं, कसं नाही. आवडलं असेल तर नक्कीच द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला खूप 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 प्रेम द्या. बाय बाय.